माका तर वाटतं ना, डाळ भात म्हणजे सगळ्यांचाच आवडीचा विषय, बरोबर ना? पण नेहमी ना त्याच पद्धतीने खाऊन कंटाळला असाल ना, तर माझ्या या पद्धतीने नक्की करून बघा. तूर डाळ ना पहिली धुवून ना 15 मिनिटं भिजत ठेवले आणि मग त्याच्यात ना अर्धो बारीक चिरलेलो कांदो टाकले आणि कुकराक लावून ना 3 शिट्यो काढून घेतले. मग ती डाळ ना घोटून घेतले. आता एका टोपात ना वाईस तेल घेतले आणि मग फोडणीमध्ये मोहरी, कढीपत्ता आणि ठेचलेलं लसूण हे छान परतले आणि मग गॅस बंद करून ना बाकीचे सगळे मसाले टाकून घेतले, म्हणजे हिंग, हळद, लाल तिखट आणि आमचं घरचं मालवणी मसालो ह्या छान परतून ना मग परत गॅस चालू केले आणि डाळ टाकले. अर्धो ग्लास पाणी टाकले, म्हणजे तुमका जेवढा हवा तेवढा तुम्ही पाणी टाका. आणि त्याच्यानंतर गरम पाणी टाकले मी आणि नंतर 2 कोकमा टाकले, 2-3 मीठ टाकले, छान ढवळून घेतले. डाळ चांगली खदखदली ना की मग शेवटाक कोथिंबीर टाकले. या पद्धतीने डाळ नक्की करून बघा कोकम टाकून, खूप भारी लागता. आणि ही जर रेसिपी तुमका आवडली असेल ना, तर आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.